आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा, कोणाचं? अगं बाई, आला का या महामायेचा फोन? आता फोन उचलायला उशीर झाला म्हणून वाचा वाचा करायला लागली. काय ग, तुला कळत नाही? आधीच सांगून ठेवलंय ना, 2 रिंग पूर्ण व्हायच्या आधी माझा फोन उचलायचा म्हणून. लक्षात नाही राहत? अहो मॅडम, आता काय सांगायचं तुम्हाला. आज ना आमच्या बिल्डिंग मध्ये मोठा तमाशा झाला, त्यामुळे घरात सगळं सुटकी वातावरण आहे म्हणून फोन उचलायला उशीर लागला. एवढं काय झालं? काय सांगायचं मॅडम, तो विक्रम जाम डेंजर आहे. आमच्या बिल्डिंग मध्ये झाला होता आज. विक्रम आला होता? हो. काय केलं त्याने? सगळ्यांना पेढे वाटले त्याने, पेढे. वा, हा विक्रम फारच फास्ट आहे. त्याला ती सई एवढी आवडते हे माहित नव्हतं मला. नाही, तिच्यासाठी हा काही करायला तयार आहे. काही का असे ना, जे काही करेल ते करेल, पण काही करून त्या सईला आमच्यापासून दूर घेऊन जाऊ दे, बस. हो मॅडम, तुम्हाला सांगते, आमच्या बिल्डिंग मधली माणसं पण अशी चिडली होती. मग मी पण त्या गंगेत हात धुवून घेतला, आगीत तेल ओतायचं काम केलंय मी. चांगलं, तुम्ही काळजी करू नका, काम झालंय चोख. गुड जॉब ललिता. अशी 4 बाजूंनी कोंडी करायची आपण तिची. तुम्ही काही काळजी करू नका, त्या सईला कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही अशी परिस्थिती करून ठेवेन. तिला या घरातनं बाहेर कसं काढायचं याचाही प्रयत्न चालू आहेत माझे. काय म्हणालीस? अहो म्हटलं, तिला या घरातनं बाहेर नाही काढलं ना तर नाव नाही सांगणार ललिता. मूर्ख आहेस का तू? आत्ता कौतुक केलं ना तुझं, लगेच दाखवून द्यायला हवं तू किती बावट आहेस ते. काय झालं? काही चुकलं का माझं? काय होतं ना, मी बोलायला लागले ना की बोलायच्या ओघात बोलूनच जाते, मला कळतच नाही काय होतं ते. काही चुकलंय का? बोला. सई कुठेही जाता कामा नये. तिच्याबद्दल बारीक सारीक सगळ्या गोष्टी मला कळायला हव्या. कळतंय तुला? तिच्या डोक्यात काय सुरू आहे, ती कुठे जाते, कोणाला भेटते, काय बोलतेय, काय प्लॅनिंग चाललंय तिचं, हे सगळं मला कळायला हवं. आणि त्यासाठी तिने घराच्या बाहेर पडता कामा नये. ईच अँड एव्हरीथिंग अबाउट हर, तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोचायलाच हवी. कळलं? हो. तुम्ही काय चिडकी महामाया आहे. मला वाटलं असा फोन मधला हात बाहेर दिला माझा गळाच धरेल काय. आई, या बाईशी तर मैत्री पण वाईट आहे, शत्रुत्व पण वाईट आहे. यशाचीच परीक्षा आहे बाई म्हणजे. देवांश, इफ यू डोंट माइंड, मी एक गोष्ट बोलू का तुम्हाला? आय नो तुम्हाला डॉक्टरांनी आता काम करायला परमिशन दिली आहे. त्यांनी सांगितलंय की तुम्ही आता कामं करू शकता, पण आय थिंक तुम्ही थोडीशी रेस्ट केली पाहिजे. म्हणजे बराच वेळ झाला मी तुम्हाला बघते, तुम्ही खूप स्ट्रेस नका घेऊ. थोडी रेस्ट करा तुम्ही. आणि असंही आता तुमच्या मेडिसिन्सची वेळ झाली आहे ना. देवांश, तुम्ही आता रेस्ट केलं पाहिजे. नका इतकं काम करू, सगळ्या फाईल्स आणि सगळं. देवांश, तुम्हाला माहितीये, मी ना माझ्या मोबाईलमध्ये रिमाइंडर पण लावून ठेवलंय, म्हणजे तुमच्या मेडिसिन्सच्या वेळा चुकणार नाहीत. देवांश, हळू. सॉरी, खरंच सॉरी. तू का सॉरी म्हणतेस? तुझ्यामुळे नाही लागलाय मला ठसका.
ऍक्च्युली मी त्यासाठी नाही सॉरी म्हणत आहे. मी सॉरी यासाठी म्हणतेय की जेव्हा सई घरातून गेली तेव्हा मला तिला थांबवता नाही आलं. देवांश, तुम्हाला माहित नाहीये तुमचा निरोप सईपर्यंत पोहोचवण्यासाठी मला किती त्रास झालाय. पण तुम्ही असा डिसिजन घेतलाच का? मला क्लिअरली दिसतंय की तुम्ही नाही राहू शकत तिच्याशी. You're right. मला खरंच खूप आठवण येते सईंची. आणि खरं तर मी स्वतःच त्यांच्यापासून लांब नाही राहू शकत, पण मीच त्यांना माझ्यापासून दूर जायला सांगितलं. पण माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नव्हता. म्हणजे त्या जर इथे राहिल्या असत्या तर त्यांना सतत बोलणी ऐकावी लागली असती आणि मला ते सहन झालं नसतं. सई खरंच किती लकी आहे ना. तुम्ही इतका विचार करता तिच्यासाठी, तिचा विचार करता, तिच्या इमोशन्सचा विचार करता. ऍक्च्युली ना मी खूप लकी आहे की मला सईंसारखी बायको मिळाली. साधी, सरळ, गोड. मला ना नेहमी अशीच लाईफ पार्टनर हवी होती, जी माझ्या फॅमिलीची काळजी घेईल, जी माझी मैत्रीण असेल, जी माझ्यावर मनापासून खूप प्रेम करेन. खूप. ऍक्च्युली आय थिंक तुम्ही दोघं खरंच मेड फॉर इच अदर आहात. जानकी काकू ना एकदम करेक्ट म्हणतात. तुम्ही आणि सई तुमची पेअर ना देवानेच बांधली आहे. पण तो का अशी तुमची परीक्षा बघतोय ते नाही कळत आहे मला. म्हणजे बघा ना, सई इतकी छान मन मिळावू आहे, सगळ्यांशी समजून घ्यायचा प्रयत्न करते, जुळवून घ्यायचा प्रयत्न करते. पण तरी भैरवी मॅम तिचा रागराग करतातच ना. ती बिचारी प्रत्येक वेळी सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते, पण भैरवी मॅम प्रत्येक वेळी तिला उडवून लावतात. काही अशा गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे आईला अजूनही राग आहे सईंचा. आणि आईचं तसंच आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर तिच्या मनातून उतरली तर मग ती उतरली. आय एम शुअर सई त्यांच्या चांगल्या वागण्याने आईचं मन परत जिंकतील. आणि तशी आमची सई खूप हट्टी आहे. म्हणजे तिने एखादी गोष्ट ठरवली की ती ठरवली, ती करायचं म्हणजे ती करतेच. आय नो त्या खूप हट्टी आहेत, खूप. ऍक्च्युली